तुम्हाला कळत असेल ना, आता एआयचा सिनारिओ ऑटोमेशनच एवढं होतंय की सगळ्या ज्या मशीन्स आहेत ना मोठ्या, त्या ग्राफिक्स कार्डवरच चाललंय. कारण तुम्हाला माहिती आहे ना, सीपीयू एकटा किती लोड घेणार. बरं, सीपीयू आणि जीपीयू मधला फरक तर कळत असेल ना. हां ठीक आहे, ह्या सीपीयू म्हणजे ना ब्रेन आहे आणि जीपीयू म्हणजे घोडा आहे. हा नुसता पळतो, याला नाही कळत की कसं प्रोसेसिंग करायचं आहे, पण त्याला ते प्रोसेसिंग करून पाठवलं जातं आणि तो पळत राहतो. म्हणजे ग्राफिक्स कार्ड आपल्याला फास्ट परफॉर्मन्स देतो. म्हणून तुम्ही बघा ना, गेम वगैरे खेळत असताना आपलं मोबाईल हँग वगैरे झाला, मित्र बोलतात अरे अरे काय करतोय, ग्राफिक्स कार्ड तुझं गणले वाटतं, असं असतं. किंवा मशीन बघा ना, काय काय लोक ते पी सी आहेत ना तसे बनवून घेतात गेमिंगसाठीचे. का तर गेमशी कॉम्प्रोमाइज नाही, हां आयुष्याशी झालं तरी चालेल, ते नीट चाललं पाहिजे, अडकलं नाही पाहिजे गेम वगैरे. असं सेम सिनारिओ आहे. म्हणजे याचाच अर्थ आपण जे गेम वगैरे खेळतो ना, तिथं मल्टी थ्रेडिंगची कन्सेप्ट घरदार वापरली जाते. आपण जे व्हिडिओ वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे ग्राफिक्स रिलेटेड सगळ्या गोष्टींमध्ये मल्टी थ्रेडिंग खूप छान वापरलं जातं. सो आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, रिअल टाईम यूज ना याचा काय आहे, तर गेम इंडस्ट्री पूर्णपणे मल्टी थ्रेडिंगच्या कन्सेप्ट वापरते, असं तुम्ही सांगू शकता.